शुद्ध होणार आहे मला. काय होणार आहे मला? शुद्ध. शुद्ध म्हणजे शुद्धचा अर्थ आहे प्रामाणिकपणा. देवासोबत तुम्ही प्रामाणिक राहा, मला प्रामाणिक राहा. आणि अशुद्ध म्हणजे जो अशुद्ध असतो तो प्रामाणिक नसतो, अप्रामाणिक असतो. तो स्वतःचा मालक असतो, त्याला नशा करायची नशा करतो, त्याला पाप करायचं पाप करतो, त्याला जसं जीवन जगायचं त्याचा मालक कोणी नसतो, तो स्वतःचा मालक असतो. आणि जो प्रामाणिक असतो तो कुणाच्या अधीन असतो. वचनामध्ये लिहिलेलं आहे, पहिला आपल्या देवावर कृती कर आणि पुन्हा शेजाऱ्यावर कृती कर. पहिली कृती कुणावर करायची? आपल्याला पहिलं देवावर करा. पहिलं प्रेम आपलं देवावर असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर स्वतःवर आणि शेजाऱ्यावर. आता पहिलं लोक काय करतात? देवावर कृती न करता, देवावर प्रेम न करता पहिलं स्वतःवर प्रेम करतात आणि आपल्यानंतर झालं किती जणांना कळायचं? कृती प्रेम. पहिलं आपलं मॉडेल कोण पाहिजे? आपला किस्सा कोण आहे? प्रभू येशू. कारण तनच आपल्यासाठी रक्त वाहिलेलं आहे. कुठल्या बकऱ्यानं रक्त दिलेलं नाही, कुठल्या कोंबड्यानं रक्त दिलं नाही, कुठल्या बैलानं रक्त दिलं नाही. हालेलुया. कारण येशूचं रक्तच मानव जातीचं सुटकारा देणारं रक्त आहे, तारण देणारं रक्त आहे, जे आज आपण